भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आधार म्हणजे आपला शेतकरी. शेती करताना येणारा वाढता खर्च, हवामानातील बदल आणि बाजारातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र शासनानं एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. त्या योजनेचं नाव म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सन 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आधार ठरते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम वर्षातून 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये अशा पद्धतीनं दिली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 22 हप्त्यांचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना मिळालाय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथून हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. या हप्त्याच्या माध्यमातून देशातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 18,640 कोटी रुपये जमा करण्यात आले. महाराष्ट्रातील सुमारे 91,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,837 कोटी रुपये थेट जमा झाले असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामी कामांसाठी मोठा आधार मिळालाय. बियाणं, खतं, औषधं आणि इतर शेती खर्चासाठी ही रक्कम वेळेवर उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणालीमुळे कोणताही मध्यस्थ नसतो आणि लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. यामुळे पारदर्शकता वाढते आणि शेतकऱ्यांचा विश्वासही अधिक दृढ होतो. या योजनेचा लाभ देशातील लागवड योग्य जमीन धारणा असलेल्या सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना मिळतो. ज्यांच्या नावावर लागवड योग्य शेती जमीन आहे असे पात्र शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. शासनानं काही अपात्रतेचे निकषही निश्चित केलेत जेणेकरून खऱ्या अर्थानं गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं, पीएम किसान पोर्टलवर EKYC पूर्ण असणं आणि जमीन नोंदी अद्ययावत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सर्व बाबी योग्य असल्यास शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता थेट लाभ मिळतो. आज देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. शेतीसाठी लागणारे बियाणं, खतं, औषधं आणि इतर खर्च भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थिरता येण्यास मदत होते. महाराष्ट्र राज्यातही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून राज्य शासनानं याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून आणखी 6,000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यावेळी पात्र ठरलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये इतकी थेट आर्थिक मदत मिळते. शासनानं या योजनांची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक केली आहे. शेतकरी स्वतःही ऑनलाईन माध्यमातून आपला हप्ता, लाभ स्थिती आणि इतर माहिती सहज तपासू शकतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजना केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. या योजनांमुळे शेतकरी अधिक सक्षम होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळते. शेतकरी सक्षम झाला तर देश सक्षम होतो. नमस्कार, माझे नाव दत्तात्रय तुकाराम मेमाने. मी 9 वर्षापर्यंत शेती करतोय. प्रधानमंत्री किसान योजने निधीतून वर्षाला 6,000 रुपये थेट माझ्या बँक खात्यामध्ये येतात. आणि म्हणूनच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. चला शेतीला बळ देऊया, शेतकऱ्यांच्या प्रगतीला गती देऊया.